याचं मोल कशातच होणार नाही। शेवटी आपण नेहमी म्हणतो की जेव्हा आमचे सैन्य दलातले जवान अधिकारी सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करत असतात, त्याचमुळं आपण या ठिकाणी शांतपणानं आपलं दैनंदिन जीवन जगत असतो। सीमेवर आत्ता काय चाललंय आपल्याला माहित नाही, पण आपल्याला हा विश्वास मनामध्ये आहे की माझा जवान तिथं उभा आहे। परकीय राष्ट्रांकडनं किंवा कुणाकडनं देशाला इंचभर सुद्धा धोका होणार नाही। तो झाला तर माझा जवान पहिला स्वतःच्या छातीवर तो झेलल, पण देशावरती येऊ देणार नाही, एवढा विश्वास सैन्य दलातल्या जवानांबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आज सैन्यामध्ये भरती होताना देशभक्तीच्या भावनेनं आमचा जवान सैन्य दलामध्ये भरती होतो। त्याच्या मनामध्ये पहिल्यापासून असतं की मला देशासाठी काहीतरी करायचं, माझं जीवन माझा जन्म मला देशासाठी अर्पित केला पाहिजे। आपण पाहतो अनेक जवान म्हणून भरती होतात आणि मोठ्या पदावरनं निवृत्त होऊन आपली कारकीर्द सैन्यातली पूर्ण करून माघारी येतात। माघारी परत सैन्यातनं आल्यानंतर सुद्धा देशसेवेचं त्यांचं भावना ही तसूभरी कमी झालेली नसते। मी आता बघतोय निकम साहेब, 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे आपण ध्वजारोहणाचे कार्यक्रम शासकीय करतो। माळावरी बऱ्याच वेळा माझ्याबरोबर सातारला मी पालकमंत्री झाल्यापासून असतात। अनेक शहीद जवानांचा परिवार आहे की तो जवान शहीद झालेला आहे, पण त्याचे परिवारजन 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला न चुकता त्या कार्यक्रमाला हजर असतात। देशाप्रतीचं त्यांची प्रेम आदर आपुलकी, वयस्कर कितीतरी वयोवृद्ध आमच्या माता भगिनी त्या कार्यक्रमाला असतात की अनेकांना चालवत सुद्धा नाही। हे कशाचं प्रतीक आहे? हे त्यांच्या मनामध्ये देशसेवा पिढ्यानपिढ्या त्यांच्या कुटुंबामध्ये रुजलेली आहे। त्यांना माहिती आहे की माझ्या परिवारातला एक व्यक्ती देशासाठी आपण गमावलाय, देशासाठी तो कामी आलाय। आज त्या देशाप्रती आपली आदराची भावना ह्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला आपल्याला त्या ठिकाणी अर्पित करण्यासाठी आपण तिथं थांबलं पाहिजे। मला निकम साहेब, मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास 7 वर्ष झाली आहे। राज्यमंत्री होतो तेव्हा गृह, पणन, तुम्हाला सांगतो अर्थ, अनेक खाती मिळाली। कॅबिनेट मंत्री झालो, उत्पादन शुल्क मिळालं, आता त्याच्यानंतर पर्यटन मिळालं, खनिकर्म मिळालं। पण मला सगळ्यात आनंद झाला जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माजी सैनिकांचं कल्याण हा विभाग या ठिकाणी माझ्याकडे दिला। कारण तुम्ही मागची परंपरा काढून बघा, अगदी मान्य विलासराव देशमुख साहेबांच्या पासनं हे खातं माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी आपल्याकडे ठेवलेलं आहे। एवढं महत्वाचं जबाबदारीचं हे काम आहे। पण आदरणीय शिंदे साहेबांनी मला सांगितले की शंभूराज, हे जबाबदारीचं काम आहे आणि हे प्रामाणिकपणे तुम्हाला करावं लागेल। आणि मी सांगतो साहेब आपल्याला, मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण या खात्यात आल्यानंतर अनेक बदल मी केले। सैनिकांचे दरबार, माजी सैनिकांच्या परिवारांचे दरबार घ्यायला मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, आमच्या माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना जिल्ह्याचे सांगितले की महिन्यातनं एकदा काय प्रश्न असतात। आमचा कदाचित सेवेमध्ये असणारा आमचा जवान तिकडं 500-800 मैल सीमेवरती असतो आणि त्याच्या पत्नीला शेतीत काम करताना बांधावरनं कोणीतरी अडवतं, शेतात जायला कोणीतरी अटकाव करतं, सामायिक विहीर असते, सामायिक विहिरीतलं पाणी घ्यायला कोणीतरी आडकाठी करतं। अशा वेळी तिच्या कुटुंबातली व्यक्ती सीमेवर असते, ती बिचारी माऊली मुलांना घेऊन गावामध्ये राहत असते। अशा वेळी तिला कोणाचा आधार आहे? आमचं सरकार, आपलं सरकार त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। मी या ठिकाणी आल्यापासून सांगितलं की आमच्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी, आमच्या प्रत्येक प्रांताधिकाऱ्यांनी, आमच्या प्रत्येक तहसीलदारांनी माजी सैनिकांच्या किंवा सैनिकांच्या परिवारातल्या आलेल्या प्रत्येक परिवारजनाचं काम हे आपलं स्वतःचं काम आहे। इतर कामं थोडी बाजूला ठेवा। आमदाराचा फोन आला, मंत्र्याचा फोन आला, पोटऱ्याचा फोन आला,
ते कामं थोडंसं आम्ही सांगतो बाजूला ठेवा, पण माजी सैनिक किंवा सैनिक परिवारातल्या परिवाराचं आलेलं काम हे पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे. मला एक आत्ताचं उदाहरण सांगतो आपल्या सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये सैनिक परिवारांच्या कल्याणाकरताचं जे राज्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष महामहिम राज्याचे राज्यपाल महोदय असतात. निकम साहेब, मी आल्यावर हा पदभार स्वीकारल्यावर पाहिलं 12 वर्ष बैठक झाली नव्हती. ह्या राज्य परिषदेची ज्याचे माननीय राज्यपाल, आता हे माध्यम परत म्हणतील की बैठक झाली नाही, हे मंत्रीच सांगतो, पण मी 2 वेळा पाठीमागच्या माननीय राज्यपाल महोदयाने विनंती केली, याही माननीय हे नवीन राज्यपाल महोदयाने त्यांनाही विनंती केली, आणि मागच्या महिन्यामध्ये, मागच्या 15 दिवसामध्ये ती बैठक मी विनंती करून माननीय राज्यपाल महोदयांकडे आपण ठेवली. जे प्रश्न संविधानिक त्या राज्य परिषदेचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल महोदय आणि सिनियर उपाध्यक्ष या खात्याचा मंत्री म्हणून मी आहे, आम्ही ती बैठक घेतली आणि मला आनंद आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला. माळावदेंनी मला आता विचारलं, 2 इंटिग्रेटेड सैनिकांचे प्रोजेक्ट जिल्हा स्तरावरचे, एक साताऱ्याला आणि एक पंढरपूरला राज्यामध्ये या ठिकाणी आपण सुरू करतो. एक मोठं संकुल, सगळे सैनिकांचे विषय, मुलांचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह, वीर माता, वीर पिता, वीर पत्नींसाठी राहण्याचं हॉस्टेल. मी त्याच्या पुढचं माननीय राज्यपाल महोदयाने सांगितलं की म्हणजे साहेब, मी ज्या जिल्ह्यातनं येतो, आमच्या जिल्ह्यामध्ये आपशिंगे नावाचं गाव आहे. निकम साहेबांचं मूळ गाव तेच आहे. गावाला आमच्या जिल्ह्यातले जे लोक इथं आहेत आपल्याला काय म्हणतात, मिलिटरी आपशिंग. नावच पडले मिलिटरी आपशिंग आपल्या आपशिंग्याचं. का? घरटी एक माणूस युनिफॉर्म फोर्समध्ये आहे, मिलिटरीत आहे, नेव्हीत आहे, एअरफोर्समध्ये आहे, पॅरामिलिटरी फोर्समध्ये आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये, अनेक जे आपले युनिफॉर्म फोर्स आहेत देशाचे रक्षण करणारे. घरटी एक माणूस आपशिंग्यातला आपला त्या युनिफॉर्म फोर्समध्ये, ज्याच्यामुळं त्या गावाला नाव मिलिटरी आपशिंगे पडलं. मी जेव्हा पालकमंत्री झालो जिल्ह्यात आणि मी सैनिक कल्याण विभाग माझ्याकडे आला, खाते वाटप झालं तेव्हा मी गावाकडे होतो. मला इकडे गावाकडे कळालं आपल्याला हे खातं मिळालेलं आहे. साहेबांना, मी शिंदे साहेबांना फोन केला, साहेबांनी फोनवर मला सांगितलं या खात्यावरती तुला जास्त लक्ष द्यायचं आहे. मी ठरवलं मंत्रालयात जाऊन खात्याचा चार्ज घ्यायच्या अगोदर आपण माळवदे साहेब मिलिटरी आपशिंग्याला गेलो, तिथल्या लोकांना भेटलो आणि तिथं जागेवर मी जाहीर केलं. मला माहित नव्हतं माझ्या खात्याला वित्तीय तरतूद किती आहे, बजेट प्रोव्हिजन किती आहे, निधी किती मिळणार आहे, काय आहे. पण मी सांगितलं की मी या खात्याचा पदभार स्वीकारताना पहिला निर्णय कुठला करेल तर मिलिटरी आपशिंग्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वार मेमोरियल आपण या ठिकाणी मिलिटरी आपशिंग्यामध्ये करतो. त्याला मंजुरी दिली. पहिल्या 2 कोटी रुपयाला टेंडर काढले. निकम साहेब आज जाणार आहेत ते बघायला. मला वेळ असता तर मी गेलो असतो, पण मला मुंबईला जायचं असल्यामुळं मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याला सगळा प्रोजेक्ट दाखवा. आणि मिलिटरी आपशिंगेचे ग्रामस्थ बघा किती भूमिपूजनाचे माझ्याकडे आले. मला म्हणले साहेब तुम्ही चला भूमिपूजनाला. त्यावेळी आमच्या काहीतरी निवडणुकांची गडबड होती. मी म्हणलं स्थानिक आमदार मनोजदादा घोरपडे आमचे आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे, तुम्ही त्याला घ्या आणि भूमिपूजन करा. ते काम भूमिपूजन आमच्या स्थानिक आमदार महोदयांनी केलं. आता इंटिग्रेटेड सैनिकांचा जो प्रकल्प आपण साताऱ्यामध्ये करतोय, मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर त्याची बैठक घेतली आणि 2-3 जागा सातारा आणि आसपासच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये शासकीय जागा असतील, गायरान जमिनी असतील, त्या जागा आम्हाला दाखवा. आमचे माजी सैनिक कल्याण अधिकारी, काय आमच्या आता जय हिंद फाउंडेशन सारखी आपली जी काही स्वयंसेवी संस्था आहे, त्याला सगळ्यांच्या लोकांना बरोबर घेऊन ती जागा एकदा आयडेंटिफाय झाली की मॉडेल प्लॅन महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला इंटिग्रेटेड सोल्जर्स म्हणजे मिलिटरी मनचा प्रोजेक्ट आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करायचं आहे. त्याचंही काम लवकरच या ठिकाणी आपण हातामध्ये घेणार आहोत. मी एवढंच आपल्याला सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. मी जिल्हावासियांना आणि राज्याचा मंत्री म्हणून राज्यातल्या आम जनतेला एक आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की केव्हाही आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या समोर, आपल्या आजूबाजूला जेव्हा केव्हा सैनिक परिवाराशी संबंधित व्यक्ती येतात,
तेव्हा त्यांच्याबद्दल नेहमीच आपली सगळ्यांची भावना ही आपलेपणाची असली पाहिजे, कृतज्ञतेची असली पाहिजे. का या परिवारातलं कोणीतरी देशाची सेवा, मी मगाशी म्हटलं तसं, बॉर्डरवर करते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शांतपणाने या ठिकाणी आपलं जीवन जगतोय. आपल्याला कुठलाही धोका नाही. आपल्याला कधी वाटतं का की आज काय बॉम्ब गोळा पडेल का, उद्या कोण हल्ला करेल का? नाही. का तर आपल्याला माहिती आहे तिथं बॉर्डरवरती आमचा जवान उभा आहे, छातीचा पोट करून उभा आहे. तो देशावरती येणारं संकट पहिलं स्वतःवरती घेईल, पण देशावरती येऊ देणार नाही. मग अशा परिवारांचे जे परिवारजन आहेत, जे आपलं जीवन गावाकडं इकडं जगतायत, त्यांना आधार आम्ही सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखा या ठिकाणी दिला पाहिजे. आणि माझ्या विभागामध्ये, माझी सैनिक कल्याण विभागामध्ये, सैनिक कल्याण विभागामध्ये काम करताना नक्कीच माझी ती भावना आहे. माझ्या परीनं तो प्रयत्न मी केलाय. मला चांगली सूचना मगाशी सांगितली की वीर माता म्हणता, वीर पिता म्हणता, आणि मग विधवा पत्नी का म्हणता. तसं मला एक जर नोट तुम्ही तयार करून दिली आपल्या जय हिंद फाउंडेशनकडनं, तर हा माझ्या विभागाशी संबंधित आणि सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित आहे. आम्ही जरूर संयुक्त बैठक अधिवेशन काळामध्ये मी त्याची मुंबईमध्ये घेईन. माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीनं निश्चित हा बदल राज्य सरकार त्याच्यामध्ये करेल. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. तुम्ही म्हणाल मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून गेला, तुम्ही स्वतः काय करता का नाही? छोटं उदाहरण जाता जाता देतो निकम साहेब. बुडकेवाडी तालुका, पाटण जिल्हा सातारा. आता जर पाटण तालुक्यातले इथं कोणी असेल तर त्याला बुडकेवाडी, सचिन सर तुमच्या तारळे भागातलंच, काढव्याच्या खालची बुडकेवाडी आपली आहे. शहीद गजानन मोरे साहेब शहीद झाला कारगिल वॉरमध्ये, वय वर्ष 21 होते, अविवाहित. इथं गोळी लागली बरोबर मधोमध. सांगायचं तात्पर्य काय, आई वडील वयोवृद्ध त्यांची, त्या चतुरबाई मोरे मावशी, आजही त्यांचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी तो शहीद झालेल्या दिवसापासून सगळं एक आपलेपणानं माझ्या जवळचे त्या मतदारसंघातले होते, मी सगळं केलं. साहेब त्या काळात 2000 साली 30 का 40 लाख रुपये वेगवेगळी मदत त्या आईला आणि वडिलांना मिळाली मिलिटरीमधली ह्याच्यातली. त्या म्हातारा मातानीचं, चतुराबाई मोरे मावशीचं आणि त्यांच्या मालकांचं म्हणणं, रुपया घरात खर्चायला नको, पोरग्याचं स्मारक करायचं. साहेब जागा त्यांनी विकत घेतली, स्मारक करायची जागा सुद्धा त्याला विकत घ्यावी लागली. आजही तुम्ही बुडकेवाडीला जावा, इतकं सुंदर स्मारक गजाननचं त्यांनी त्या ठिकाणी केले. दरवर्षी त्याच्या पुण्यतिथी जयंतीला न चुकता महाराष्ट्रात, देशात मी कुठं जरी असलो तरी 27 ऑगस्ट, सचिन तारीख किती, 27 ऑगस्ट, मी न चुकता त्या ठिकाणी जातो. मावशी अजूनही जिवंत, ते आजोबा वारले 5-6 वर्षापूर्वी, पण त्या मावशीला दुखलं जरी, तिचा एक लेख आहे गावात, पण तिचा मला फोन येतो, जरासं माझी तब्येत नाही बरोबर. मग मी कुणाला तरी पप्प्याला फोन करायचा, बबनरावला फोन करायचा, आणि ती मावशी आजारी दिसती, काय झाली, नेऊन दवाखान्यात दाखवा. मध्ये एकदा 8 दिवस साताऱ्यात आणून ऍडमिट केली. पोराला सांगत नाही, पाहुण्याला सांगत नाही, जरा कुठं झाले की मला फोन करते, रात्रीच्या किती वाजता पण. आणि मावशी सगळ्याला सांगते, म्हणजे माझा साहेब आहे, मला काय झालं तरी मी साहेबाला फोन करते, आणि साहेब माझे, मी सांगायचं माझा मोठेपणा सांगत नाही, ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. 85च्या पुढं मोरे मावशीचं वय असेल, नसतील आल्या, त्यांच्यातलं कोणाला नाही. आणि ते त्यांचा ते कारगिल युद्धातल्या नसेल कोणाला बोलवलं, ह्या वर्षातल्याच लोकांना बोलवले. बिचारी एवढी तळमळ आहे. पण ते स्मारकाचं मला सांगायचं, 40 लाख रुपयातला 1 पैसा त्या बिचारीने घरी नेला नाही. तुम्ही तिचं राहणीमान बघाल तर अजून सुद्धा तशीच खेड्यातली रोज शेतावर जाणारी महिला असते तशी बिचारी घरात राहते, काम होत नाही आता, पण ठीक आहे, आपलं तिचं काम चाललंय. असेही परिवार आहेत की ज्यांना आपल्या मुलानं एवढ्या सीमेवरती दिलेलं बलिदान ते पुढं पिढ्यानपिढ्या लोकांना स्मरणात राहावं, अशा पद्धतीचं त्यांची सुद्धा या ठिकाणी भावना आहे. एवढंच सांगतो जाता जाता, ज्या 20-21 परिवारजनांचा आज या ठिकाणी सन्मान होणार आहे, या वर्षामध्ये
शहीद झालेल्या त्यांच्याप्रती आणि त्याच्यापूर्वी झालेल्या आमच्या सगळ्यांच्याच आदराच्या भावना आहेत. या सगळ्या परिवाराला ज्या माध्यमातून राज्य सरकारचा एक मंत्री म्हणून किंबहुना सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या गोष्टी माझ्या अखत्यारीमध्ये आहेत त्याच्या संदर्भामध्ये निश्चित मी सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे. मध्यंतरीचं एक छोटंसं उदाहरण, कोरेगाव तालुक्यामध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला आमच्या शहीद आमच्या माजी सैनिकाच्या परिवाराबरोबर. मला म्हणजे आठवत आहे का तुम्हाला काय, म्हणजे ते आता भाषणात त्याचा उल्लेख करण्यासारखा नाही, पण मी महिना झाला कोण दाद घेत नव्हतं त्यांची. बिचारे मी एकदा कलेक्टर ऑफिसला असताना नवरा बायको आले, खाजगी बोलायचे. मी त्यांना आत घेऊन गेलो कलेक्टर चेंबरमध्ये. त्यांनी मला विषय सांगितला. आमच्या अधिकाऱ्याला सूचना दिल्या, म्हणलं बिलकुल चालणार नाही, तुम्हाला 2 दिवसाची मुदत आहे म्हटलं. जर 2 दिवसात महिना झाला म्हणलं ही बिचारी नवरा बायको त्या मुलीसाठी धडपडतायत, तिला शोधायला, आणि तुम्हाला जर एवढं करता येत नसेल, आमच्या पद्धतीने सांगितलं नसेल, 3ऱ्या दिवशी ती मुलगी शोधून त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी आपण आणून. नाजूक विषय होता, भाषणात बोलण्यासारखा नाही, पण शेवटी मग कशासाठी मंत्रिपद आहे आमचं? काय पोलीस गाड्या पुढे मागं फिरवून मिरवायला पोलिसांची नुसती मोकळी सलूट गेला? अशा जवानांच्या सैनिकांच्या परिवाराच्या जर अडचणी आम्ही सोडवू शकत नसलो, काय आमच्या पदाला उपयोग आहे? म्हणून पूर्ण ताकदीनं सैनिक परिवारांच्या बरोबर हे महायुतीचं सरकार, मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब, मान्य सुनेत्रा वहिनी, आम्ही सगळेच जण या सगळ्या सैनिक परिवारांच्या पाठीशी आहोत. जिल्हावासियांना तर मी सांगतो, केव्हाही साताऱ्यामध्ये मी उपलब्ध आहे, मरळीला उपलब्ध आहे, केव्हाही या, हक्काने आपले प्रश्न सांगा आणि निश्चित ती सोडवण्याची जबाबदारी माजी सैनिक कल्याण खात्याचा मंत्री म्हणून माझी आहे, एवढा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्यांचा आज सन्मान होतो आहे अशा सर्व सैनिक परिवारांचं मनापासून त्यांचं या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभचिंतन करतो. आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, दीर्घायुष्याचं, उत्तम आरोग्याचं जावं आणि यासाठी नेहमी जे करता येईल एक खारुटीचा वाटा आपल्या सगळ्यांच्या कामामध्ये उचलता येईल, तो उचलण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.